सोपा प्रश्न 7 नाइट्स ए बी सी डी ई एफ और जी निर्णायक समिती की 7 सीटों पर एक पंक्ति पर बैठे किती लोक आहेत ते 7 बघा ज्यावेळेस उत्तर किती दिशा किंवा दक्षिण किती दिशा किंवा दिलेलं असेल त्यावेळेस समजून जायचं की दाय ही बाय लोक किती ते 7 1 2 3 4 5 6 7 ही दाय ही बाय तो इथंच करणार दोन नंबर खाली ते लोक 7 1 2 3 4 5 6 7 आता काय विषय पुढे सी ए के बायोर निकटतम सीट पर बैठा आता बघा आता आपल्याला माहिती की कोण पुढे बसले उदाहरणार्थ फक्त क्यू बघायचं ठीक सी ए के सी ला पुढे ठेवतो समजा इथे ठेव सी ए के बायोर म्हणजे आता सी जरी काय हे कुठे आहे ना सी ए के बायोर कारण की बाय ही पुढे जायचं डी बी के दाईं ओर निकटतम पर बैठा है किसके बी के सी डी जो है तो बी च्या दाईं ओर सीट पर और एफ के बाईं ओर म्हणजे पुढे ना डी जे बी च्या दाएं आणि एफ च्या बाएं चला पंक्ति के बाईं ओर बर पंक्ति के बाईं ओर अंतिम सीट पर कोण ई म्हणजे आता शेवटी सर्वात डाव्या बाजूला कोण बसलाय ई किती लोक आहे 1 2 3 4 5 6 7 सर्वात बाय कोण बसलाय ई बसलाय सी जी के दाई ओर सी जो आहे तो कोणाच्या डाव्या बाजूला जी च्या उजव्या बाजूला आता 1 2 3 4 5 6 7 जागा फिक्स झाल्या आता काय म्हटलंय तो बाई ओर से पाचवें स्थान पर कोण आहे म्हणजे डाव्या बाजूकडून 5 नंबरला कोण आहे इथून 1 2 3 4 5 बेस्ट प्रश्न काय म्हटलाय कोणचा वर्णमाला के शृंखला में आता बघा कधीची तुमची आहे त्याला आपण काय म्हणतो एबीसीडी ठीक आहे तर एबीसीडी कधी डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आता बाय ओर से नवे अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंबरला काय आहे आय आता आय च्या दाई ओर किती अक्षर डावं बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 काय अक्षर याच्या दाई 12 से ये ना ये ना ये 12 त्याच्या 5 अक्षर ये दोन हां पी नाही 5 अक्षर क्यू ना क्यू बघा अंग्रेजी वर्णमाला के बाय से म्हणजे इकडनं दाईवर लिहिल्यानंतर 12व्या अक्षर के दाईवरचे 5वा आता 12 अक्षर काय ते याचं 5 1 2 3 4 5 किती आलं क्यू एबीसीडी कोण म्हटलं तुला शाखा विद्यार्थी म्हटलं ना वर्णमाला शब्द आला की लिहायचं
हाँ 8 बराबर सिंपल क्वेश्चन है। 12 छात्र एक पंक्ति में बैठे, 12 छात्रों की पंक्ति में जब करण 3 स्थान दाहिने और स्थानांतरित कर, समझा था ये दाएं ये बाएं, राइट। आता जब करण 3 स्थान दाहिने और इकडे समजा 3 ठिकाण, तेव्हा तो दाहिने और 3 स्थान स्थानांतरित होता है, तो वह दाहिने छोर से कितवा येतो है 5वा। जर इकडे किती किती घर, जर 3 घर जर तिकडे गेला तर तो उजव्या बाजूकडून किती होते 5वा, मग तो पहिले कुठे असेल 5 आणि 3 8, दाहिने छोर से कितवा असेल तो मग 8वा, बरोबर। एकूण लोक किती आहे 12, 12 काढ गेले प्लस 1 तो कितवा, त्याचे समजलं ना। बरं, ज्या वेळेस करण 3 स्थान उजव्या बाजूला सरकतो 1 2 3, तेव्हा तो उजव्या बाजूकडून किती आहे तो 5वा, मग तो पहिले कुठे असेल प्लस 3 करा 8वा, बरोबर ना। दाहिने कडून 8 आणि 12 काढ गेले 4, 1 तो 5, त्यांचं मुख आता कोणत्या दिशेला आहे दक्षिणेला। आता एक कंडिशन काय बघा, ए बी सी डी ई किती लोक आहेत 5, मान्य करून घे 1 2 3 4 5। आता खाली एरो का केला मी, आणि तोंड कुठे आता दक्षिणेला, तर दक्षिणेला जर तोंडात असंच आहे तर इथे जी काय बाय आणि काय राहतात, राईट। ज्या उत्तरेला असते त्यावेळेस ही दाय असते ही बाय असते, पण नंतर कंडिशन काय आहे तो दक्षिणेला, राईट। ए सी के दाएं बगल में बैठा है, आता ही आली दाएं ही आली बाएं, किसके सी, आता याच्या ठिकाणी तेच नाही, सी सी से बाएं ही काय दाएं, ये कुठे येणार होता, बरोबर। ए सी के दाएं बगल में बैठा है, ए तथा बी के बीच केवल 2 व्यक्ति, ए तथा बी, बी किती लोक आहेत 2, आता 1 2 3 4 5 लोक किती आहेत 5, ठीक आहे। आता पुढे जायचं, बी ई का पडोसी नाही, आता बी जो आहे तिचा पडोसी का नाही, फक्त इथे ई येणार नाही, एक तर इथं एक तर इथे येऊ शकत नाही कारण की ऑलरेडी 5 लोक झाले, ई कुठे येणार, ए के दाएं बगल में कौन बैठा है, आता बघा एक कोण व्यक्ती राहिला आता डी, बरोबर। आता काय म्हटलंय ए के दाएं बगल में, ए के दाएं बगल में कौन बैठा है